श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. चला तर पाहूया माझ्या किचनमध्ये आज काय चाललं होतं. माझ्या मुलाला खायची होती पावभाजी, म्हणून मी ज्या आहेत त्या घरी भाज्या अशा मस्त कापून घेतल्या, स्वच्छ अशा धुवून. आलं लसूण टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली छान अशी आणि पावभाजीला फोडणी दिली. तोपर्यंत आमच्या आहुने तिकडून पावसुद्धा घेऊन आले होते बाहेरून. म्हणजे आहेत ते मसाले घालून मी छान अशी पावभाजी बनवायला घेतली. मी डब्बासुद्धा देते ना, तर डब्याचं इकडं चाललं होतं जेवण. तिकडं बनवलेलं मी वरण भात आणि बुर्जी आणि ज्वारीच्या छान अशा भाकरी. तर सगळा स्वयंपाक एकसाथ चाललेला होता आणि मुलाची घाई चाललेली की मम्मी कधी होणार पावभाजी बनत होती. जे आहेत ते मसाले घातले मी. लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि पावभाजी मसाला, थोडीशी कसुरी मेथी आणि थोडेसे खडे मसालेसुद्धा घातले होते. इथं छान अशी पावभाजीची भाजी शिजली होती. मग मी मस्त अशी मॅश करून घेतली त्या पावभाजीच्या भाजीला छान अशी. तिकडं फोडणीसुद्धा आपली छान अशी शिजत होती रटरट. तोपर्यंत माझी पावभाजी मॅश करून झाली आणि मस्त अशी पावभाजी मी कढईमध्ये घालून घेतली. छान अशी पावभाजी मी कढईमध्ये घालून घेतली. व्यवस्थित असं मी थोडंसं तूप घातलं, कारण की माझ्याकडे नव्हतं बटर. इकडे डब्याच्या झालेल्या छान अशी भाकरी आणि इकडे पावभाजीसुद्धा तयार झाली. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.